नमस्कार मित्रांनो, सांगायला दुःखद बातमी आहे। 27 तारखेला बारामतीमध्ये महात्मा फुले चौकामध्ये अतिशय गंभीर असा अपघात झाला। अपघातामध्ये वडील आणि 2 मुली यांचा जागीच मृत्यू झाला। अपघाताचं कारण म्हणजे हा हायवा डंपर जो विकासाची कामं करण्यासाठी आज बारामतीमध्ये रस्त्याची कामं चालली आहेत ठिकठिकाणी, या ठिकाणी हे डंपर वापरले जातात। त्याचं नियंत्रण सुटल्याने आज ह्या तिघांचाही मृत्यू झाला आहे। मित्रांनो, एवढंच नाही तर आज जे आचार्य आहेत त्यांचे वडील ओमकार आचार्य यांचे वडील, त्यांनाही ही बातमी कळताच आपल्या जे नातवंड आहेत त्यांचं असं झाल्याने पहिले आजारी होते ते, त्यांना हा धक्का सहन झाला नाही, त्यांचंही 28 तारखेला निधन झालं। त्याचबरोबर आज ओमकार आचार्य यांच्या आई, त्यांच्या पत्नी याही खूप गंभीर सिरियस आहेत। अख्खी फॅमिली उद्ध्वस्त झाली। याला जबाबदार कोण हा प्रश्न पडतो। आज ठिकठिकाणी बारामतीमध्ये जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी स्पीड ब्रेकर नाहीये, ना सिग्नल नाहीये, ना या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस असतात। बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं तर अजिबात ट्रॅफिक पोलीस नसतात। जे आहे त्या ठिकाणी भांडणांना कारण होतं। जे प्रायव्हेट गाड्या असतात, ज्या टू व्हीलर्स असतात, आणि हे जे हायवा आहेत ते चालवताना व्यवस्थित गाडी चालवत नाही। लेफ्ट राईट साईडला जी लोक ओव्हरटेक करतात त्यांना ते लोक दिसत नाही, आणि अशा खूप गंभीर घटना आपल्या बारामतीमध्ये घडलेल्या आहेत। आणि तीच घटना 27 तारखेला अख्ख्या बारामतीला हादरून टाकणारी ही घटना घडलेली आहे। सगळ्यांचं हृदय अशी पिळून टाकणारी घटना आपल्या बारामतीमध्ये घडलेली आहे। तर बारामतीकरांना मी एवढं सांगेन, तुम्ही सावधान गाडी चालवताना विचार करा। जो हायवा डंपर आहे त्याला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करू नका। चुकीच्या प्रयत्नाने गाडी आणि आपला जीव गमवू नका। कोणतरी आपली घरी वाट बघत आहे, कोणतरी आपली घरी वाट बघत आहे। कारण प्रशासनाला किंवा जे आहे सरकार, त्यांना आपल्या जीवाचं काही घेणं देणं नाही राहिलं। स्वतःचा जीव स्वतः वाचवायचा आहे। घरात पडल्यापासून आपल्याला आपल्या जीवाची काळजी वाटते। स्वतः ही गाडी व्यवस्थित चालवा। लहान मुलं आपल्या गाडीवर बसले असतील तर सावकाश स्कूलला जावा, त्यांना सोडवा, माघारी या। गाडी जास्त स्पीडने गाडी चालवू नका। स्कूटर ह्या गाड्या स्लिप होतात। पावसाचे दिवस आहे, एवढं सांगतो। बारामतीकर सावधान, जागे व्हा, जागे व्हा।